महाजन यांचा पुतण्या असल्याचं भासवत जामनेरमधील एका तरुणाने नाशिकमधील तरुणीची आर्थिक फसवणूक केली आहे। तरुणीला पोलीस दलामध्ये नोकरी लावतो असं सांगत जवळपास 4.5 लाख उकळल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान राजकीय व्यक्तींसोबत चांगले संबंध आहेत असं भासवत आरोपीने हे पैसे उकळलेत। फसवणूक झालेल्या युवतीने दिलेल्या तक्रारीवरून सायखेडा पोलिसांनी अभिषेक प्रभाकर पाटील नावाच्या आरोपीला अटक केलेली आहे। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी फसवणूक करणाऱ्याबाबत कडक कारवाईचे आदेश दिलेत। स्वाती चाबुकवार हिला पोलीसमध्ये भरती करून देतो असं म्हणून बतावणी करून तिच्या आईवडिलांकडून 4.5 लाख रुपये घेऊन 4.5 लाख रुपये घेऊन इसमनामे कल्पेश उर्फ अभिषेक प्रभाकर पाटील वय वर्ष 24 राहणार एकुलती जामनेर इकडचा असून त्याने आपले मंत्री महोदयासोबत तसेच आमदारासोबत ओळख असे भासवून त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्याने तिला बोगस कॉल लेटर पाठवून त्याची फसवणूक केलेली आहे। आणि त्याप्रमाणे आम्ही सदर फिर्यादीची तक्रार दाखल करून गुन्हा क्रमांक 137/25 तपासार घेऊन त्याला नमूद गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। महाराष्ट्रातील नव्याने येणारे प्रकल्प दुसऱ्या राज्यामध्ये जात असल्याच्या मुद्द्यावरून मध्यंतरी राजकारण चांगलंच तापलं होतं आणि काही दिवसांपूर्वी हिंजवडीतील काही IT कंपन्या राज्याबाहेर जात असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं होतं। त्यानंतर अंबरनाथ MIDCतील उद्योग दुसऱ्या राज्यात स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त समोर येतंय। तब्बल 50 ते 60 हजार कोटींचा टर्नओव्हर असलेल्या ॲडिशनल अंबरनाथ MIDCमधील तब्बल 1400 कंपनी बंद होण्याच्या मार्गावरती आहे। केंद्र आणि राज्य सरकारला सगळ्या कंपन्यांमधून 10,000 कोटी GST मिळतो, मात्र MIDC प्रशासनाचे रस्ते असेल, पाणी, दिवाबत्ती आणि अन्य सुविधा पुरवण्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे इथल्या कंपनी मालकांनी आपल्या कंपनी बंद करून ते दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करण्याचा विचार सुरू केला। त्यामुळे आता जर आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर मात्र 1400 कंपन्या बंद करून त्या स्थलांतरित कराव्या लागतील असं अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशननं स्पष्ट केलं। स्थानिकांनी जमिनी वाटून घेतल्यात, त्यांनी कोणी माझाच हायड्रा घेतला पाहिजे, माझंच फोकलिफ्ट पाहिजे, माझंच लेबर पाहिजे, माझीच खडी पाहिजे, मीच बांधकाम करणार वगैरे वगैरे प्रकारांनी संपूर्णपणे इंडस्ट्री लोक हैराण झालेले आहेत। आणि एवढे हैराण आहेत की आता आम्ही नेक्स्ट स्टेप आहे की जर का हे सगळं मान्य नाही झालं तर आम्ही रस्त्यावरती येऊ, आणि तरी पण नाही झालं तर निश्चितपणे कंपन्या बंद करून स्थलांतरित केल्याशिवाय काहीही उपाय नाही आहे आमच्याकडे। आमच्याकडच्या मोठ्या मोठ्या कंपन्या लाईक मेलॉक स्पेशलिटी केमिकल्स, विस्वात केमिकल, फेरिंग आणि अशा बऱ्याचशा कंपन्या या गुजरात आणि तेलंगणाला निघून गेल्या आहेत। नाही म्हटलं तरी कमीत कमी 8 ते 10 हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट बाहेर गेली आहे गेल्या 5 वर्षातच। इकडे नवी मुंबईतील तुर्भे भागात रिक्षाच्या टपावरती बसत स्टंटबाजी केल्याचं समोर आलेलं आहे। ज्या रिक्षावरती बसून रील शूट करण्यात आलं ती रिक्षा चालकाविना सुरू असल्याचं समोर आलं आणि यामुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला होता। सोशल मीडियासाठी रील बनवण्यासाठी हा सगळा प्रकार करण्यात आलाय आणि या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी आरोपींना धडा शिकवलाय। 2 आरोपींच्या विरोधात मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। मेरी जान जा सकती थी, लोगों की भी जान जा सकती थी, रोड पे कोई आएगा। मैंने याचा व्हिडिओ बनवलेला इथं स्टंट करताना, तर आज तुर्भे पोलीस चौकीत गुन्हा दाखल झालेला आहे। त्यासाठी